नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेमध्ये आपल्याला आता छानसा असा ट्विस्ट पाहायला मिळणार. आणि इथे बाळजाबाईने प्लॅन करून जे गुंड तिला मारण्यासाठी आणले होते त्यात आता दुष्यंतने तिला येऊन वाचवलेलं असतं. आता मुलासमोर इथे बाळजाबाई नाटकं करू लागते. खरंच सून असावी तर तुझ्यासारखी निडर, आणि तू खरंच आज बाळजाबाईचा जीव वाचवला असं म्हणत इथे मैनावती कौतुक करत असते. बाळजाबाई म्हणते, आमचं भाग्य म्हणून आम्हाला इतकी श्रेष्ठ अशी सून मिळाली, जी माझ्यावरती आलेलं संकट स्वतःवर घेऊन झुंज देत होती त्या गुंडांसोबत. असं कौतुक करत मुलासमोर इथे गवगवा करत असते ती सुनाचा. तिच्या मनात नसतानाही इथे कृष्णाचे गुण बाळजाबाई गात असते आणि मुलाला मग प्रश्न करू लागते, अरे तू तर गेला होतास, तुला आमच्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल लागली म्हणून तू परत आलास का? त्यावेळेला बाळजाबाईला इथे दुष्यंत सांगू लागतो, नाही माझी मीटिंग कॅन्सल झाली, ती आता कधी असणार ते माहीत नाही. म्हटलं मग जाऊन करायचं काय, मग मी पुन्हा घरी वापस आलो असं म्हणत तो बाळजाबाईला उत्तर देत असतो. बाळजाबाई म्हणते, बरं झालं आलात तुम्ही. आणि तो आतमध्ये जातो तेव्हाच ती त्याला विचारत असते, आता पुन्हा परत कधीच जाणार नाही ना तू? तर तो म्हणतो, नाही जावं लागणार मला, ज्या वेळेला मीटिंग ठरेल त्यावेळेला मला पुन्हा बोलवल्यावरती जावं लागेल असं सांगून तो आत निघून जातो. इथे बाळजाबाईला खरंच बरं वाटतं की माझा मुलगा परत आला आहे. खरं तर इथे कृष्णा इथे कौतुकाने सांगू लागते की मी त्यांना सांगितलं होतं जाऊ नका, त्यांनी माझ्या शब्दाचं मान ठेवलं, माझ्यासाठीच ते पुन्हा वापस आले. आणि असं म्हणत स्वतःशी ती बडबड करते आणि बाळजाबाईला म्हणते, आलेच मी असं म्हणत दुष्यंतच्या मागे मागे त्याच्या रूममध्ये जाऊ लागते. इथे मात्र मैनावती आवर्जून सांगते की बघा, सुनासाठी तुमचा मुलगा परत आला आहे आणि अजून काय काय तुमचा मुलगा ह्या मुलीसाठी करेल काही सांगता येत नाही. खरंच इथे दुष्यंत वापस आला ह्या गोष्टींपेक्षा मैनावती जे बोलली त्याचा राग बाळजाबाईला जास्त येतो आणि ती म्हणते, नक्कीच काहीतरी मार्ग काढावा लागेल. दुष्यंत घरी आल्यानंतर त्याची बॅग अनपॅक करत असतो आणि त्याला मदत करायला कृष्णा जाते. त्यावेळेला तो तिला म्हणतो, नाही तू काहीच करायचं नाही, मी सगळं माझं सामान लावणार, मला सवय आहे माझ्या वस्तू ठेवण्याची, तू काहीच करू नको असं म्हणत तिला गपचूप एक ठिकाणी बस सांगतो. आणि ती बसून तिथे त्याच्याकडे पाहत गालातली गालात हसत असते. आणि तिचं ते हसणं पाहून इथे दुष्यंतला राग येतो. हे बघ, तू ना अशी गालातली गालात हसू नको, माझ्याकडे अजिबात पाहू नको, मला फार राग येतो बरं का असं पाहिल्यानंतर. आणि तुला काय वाटतंय मी इथे तुझ्यासाठी परत आलो? मी कोणासाठी परत आलेलो नाही, मी फक्त तिकडे जाऊन काय करायचं एक हप्ता तरी म्हणून मी वापस आलो आहे. मी परत जाणार आहे, त्यावेळेला एकट्याच जाणार आहे, त्यावेळेला कोणाला नेणार नाही असं आवर्जून सांगत असतो. आणि इथे दुष्यंतशी बोलण्याचा प्रयत्न कृष्णा करत हसत असते आणि तो तिला म्हणतो, लांब राहायचं, बस बरं लांब. मग ती तिथे बसते आणि त्याच्याकडे पाहत हसू लागते. त्याला फार संताप होत असतो की तुला नाही सांगितलं तरी तू हसतच आहे, बंद कर तुझं हसणं. आणि हे बघ, मी ना माझी मीटिंग ठरली की मी लगेचच परत जाईन, त्यामुळे तू जास्त हसू नको. आणि तुला काय वाटते तुझ्यासाठी इथे थांबलो आहे मी तुझ्यासाठी आलेलो नाही. त्यावेळेला इथे दुष्यंतला कृष्ण सांगू लागते, मला माहिती आहे, मला ठाऊक आहे, तुम्ही माझा मान ठेवला शब्दाचा, तुम्ही माझ्यासाठीच परत आला आहात, तुम्ही आत्ता जरी नाही म्हणताय तर हेच सत्य आहे असं म्हणत इथे दुष्यंत रागवतो आणि त्याचा कोट तिथे फेकून तो रूमच्या बाहेर निघून जातो. कृष्णाला खूप बरं वाटतं की आपल्या नवरा आपल्या शब्दाला मान देतो, ह्या गोष्टींनी तिला छान वाटत असतं. मैनावती मात्र इथे आपल्या बाळजाबाईंना अलर्ट करत असतात की तुमचा मुलगा आज सुनासाठी परत आला आहे, तो तिच्यासाठी काहीही करू शकतो, अगदी सत्यवादी आहे तो. आणि त्याला ज्या दिवशी कळेल ना त्याची आई काय वागली आणि काय खोटं बोलली तर तो अगदी तुमच्या विरोधातही तुमच्याच समोर उभा राहून विरोधही करेल, ही गोष्ट ती स्पष्टच बोलते. आणि हा सत्यवादी मुलगा एक ना एक दिवस तुम्हाला नडणार, तुमच्या विरोधात जाणार, अशा एकदम कठोर शब्दात बाळजाबाईला ती जागरूक करत असते. आणि जाग्या व्हा, स्वतःला सावध करा, स्वतःला स्वतःच्या मुलाच्या नजरेत नीट करा, तुमचा मुलगा तर चालला आहे हळूहळू सुनाच्या बाजूने, तिच्यासाठी तो लढायला आला आज, उद्या काय काय करेल सांगता येत नाही. त्यावेळेला बाळजाबाई इतकी चिडते आणि तुमचं हे तोंड बंद आहे ना मैनावती, दाबत म्हणते की बंद ठेवायचं, भाऊजी तुमच्या बायकोला सांगून ठेवा, हल्ली हे तोंड ना फारच चरचर चालतंय. हे बोलल्यानंतर इथे बाळजाबाई फार संतापलेली असते आणि ती म्हणते, काहीही होऊ द्या, आता मी माझ्या मुलाला ह्या सगळ्या प्रकरणातनं लांब ठेवणार. आणि ती कृष्णा, तिला काय वाटतं, ती या घरात घुसली म्हणजे ती माझ्या विरोधात काही करेल. आजपर्यंत तिचे सगळे काही गुन्हे मी सहन करत राहिले, आजपर्यंत ते दाबून ठेवले माझ्या मनात, पण त्या सगळ्यांचा बदला घेण्याची वेळ आता आलेली आहे आणि तो मी घेणार म्हणजे घेणार. ह्या ना त्या मार्गाने मी तिच्यावर पुन्हा एकदा हल्ला करणार आणि पुन्हा तिला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागणार. तिचा कपाळमोक्ष हा ठरलेला आहे आणि तो मी करणारच.
त्यावेळेला जयवंती आता इथे विचारू लागतो काय करणार, पण ती म्हणते मी बदला घेणार. मी कुणाला काय सांगू काय करणार, तिने केलेली माझे आजपर्यंतचे अपमान मी आजही विसरलेले नाही. अख्ख्या गावापुढे ती बोलली होती की हा न्याय नाही अन्याय आहे, आणि ह्या अन्यायाविरुद्ध तिने सगळ्यात पहिले आवाज उचलला. तिच्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिला माझी सून करायला भाग पाडलं, पण मी तिला अशी तशी माफ करणार नाही. आता पुढे ती आपल्याला असं करताना पाहायला मिळेल की ती बसलेली असते हॉलमध्ये आणि तेव्हा दुष्यंत तिथे येतो आईशी बोलण्यासाठी. आई त्याला म्हणते मला खरंच खूप छान वाटते या दिवाळीनिमित्त तू घरी आला आहे, आणि दरवर्षी तू दिवाळीला नसतो पण ह्या वर्षी तू दिवाळीला आहे, म्हणून मला खरंच खूप बरं वाटते. आणि तुझ्यासोबत सगळे सण मला साजरे करायचे आहे. आज वसुबारस, उद्यापासून कोणते ना कोणते सण सुरू होणार. ही सगळी आनंदाच्या गोष्टींमध्ये इथे बाळजाबाई गप्पा मारत दुष्यंतसोबत बसलेली असताना त्यावेळेला कृष्णा आणि तिची बहीण तिथे येते. त्यावेळेला भक्ती सांगू लागते की आपल्याकडे परंपरा आहे वसुबारसच्या दिवशी जोडवे बदलण्याची नव्या नवरीची. भक्ती मग त्यांना सांगते की तुम्ही माझ्या बहिणीच्या पायातली जोडवी बदलायला हवी, आणि ही प्रथा आहे असं विचारत बाळजाबाईंना ती म्हणत असते बरोबर आहे की नाही. मग इथे दुष्यंत नकार देतो, त्याला ही गोष्ट अजिबात पटत नाही. कशाला, मी नाही करणार हे सगळं काही. पण इथे भक्ती सांगू लागते वाडवडिलांपासून ज्या काही प्रथा आहे त्या आपण पाळायला हव्या, आणि नवऱ्याच्या हितासाठीच असते ही प्रथा. जोडवी बदलायची म्हणजे नवऱ्याचं आलेले काही पण संकट असतात ना त्या बायकोंच्या जोडव्यांवरती निघून जातं. म्हणून हे जोडवी बदलण्याची पूर्वीची प्रथा आहे. नवऱ्याने नवरीचे पायातले जोडवे बदलावे. तर माझी अशी इच्छा आहे तुम्ही माझ्या कृष्णाच्या पायातली जोडवी बदलावी. आता इथे कचाट्यात अटकते ही बाळजाबाई, आणि मग तीही मुलाला सांगते ही प्रथा आहे तू करायला हवी. मग ते जोडवे भक्ती त्यांच्या हातात देते. मग ते घेऊन तो रूममध्ये जातो. इथे वसुबारस म्हणत कृष्णाची आई ही गोठ्यात जाते, तिच्या गाईची पूजा करते, तिला छानसा हार घालते, खूप छान आनंदाने वसुबारस साजरी करत असते. आणि आई हे तुझ्यासाठी मी आज पुरणपोळ्या केल्या आहे, त्यांचा स्वीकार कर असं म्हणत तिला ती पुरणाचा नैवेद्याचा प्रसाद खाऊ घालण्याचा प्रयत्न करते. पण इथे त्या स्वातीला आठवण येत असते तिच्या कृष्णाची. तिच्या डोळ्यातनं अश्रू वाहत असतात. कृष्णाशिवाय एकही सण तिने साजरा केला नाही, आणि लग्न झाल्यापासून कृष्णा घरी आली नाही, तिला भेटली नाही म्हणून तिला वाईट वाटत असतं. इथे कृष्णाची आई गाईला म्हणत असते तू का नाही खाते, खा ना, तुला तुझ्या मालकिनीची आठवण येते वाटतं. पण ती तिकडे राजमहालात आनंदाने नांदते, तिला तुझी काही आठवण येत नाही, तर तुला आता माझ्याच हातचं खावं लागेल. पूजा इथे म्हणू लागते आई ती नाही खाते, तू कशाला बळजबरी काही पण बोलते. मग ती पूजाला म्हणते तू भरवून पहा, तुझ्या हातातनं खाल्लं तर खाल्लं. पण पूजा ह्या सगळ्या गोष्टींना नकार देते, आणि इथे रागाने मी तुला काहीच देणार नाही, आजपासून चारा पाणी राहा उपाशी असं म्हणत इथे कृष्णाची आई घरात निघून जाते. स्वाती इथे आपल्या कृष्णाला सांगत असते की जोडवी बदलण्याचा कार्यक्रम आज छान पार पडला पाहिजे. बघ ना, सकाळी ना तुझ्या डोळ्यात अश्रू होते, पण आता तुझ्या चेहऱ्यावर किती रोषणाई आहे, आणि खरंच तू अशीच आनंदी आयुष्यभर राहा. आता मी जास्त दिवस तुझ्यासोबत कलोरी बनवून नाही राहू शकत, मलाही आता घरी जायची वेळ झालेली आहे. मी लवकरच इथून जाईल. आता तू इथे लवकरात लवकर रुळली की मलाही तुझं टेन्शन राहणार नाही. तुझा संसार सुखाचं व्हायला पाहिजे, आनंदाचं व्हायला पाहिजे. कुठलंही दुःख तुझ्या संसारात तुझ्या आनंदात येऊ नये. मस्त आनंदी राहा आणि सगळ्यांमध्ये मस्त मिसळून रुळून जा, सगळं काही शिकून घे असं स्वाती तिला समजुतीच्या गोष्टी सांगताना तिथे दुष्यंत येतो. दुष्यंत आल्यावरती त्याला ती सांगते पहिलेचे जोडवे काढा आणि हे नवीन जोडवे तिच्या पायात घाला, मी आलेच असं म्हणत ती बाहेर निघून जाते. आता हे जोडवे कसे घालायचे म्हणून आता प्रश्न पडलाय दुष्यंतला. मग कृष्णा त्याच्या पुढे पाय करते तर त्याला ते जमतच नसतं. मग तो तिला म्हणतो एक काम कर, तू कॉटवर बस, कॉटवर बसली की मी तुझ्या पायातले जोडे बदलतो. मग ती तिथे गोंधळ घालते, मांडी घालून बसते. मग ती मांडी घालून बसते, मग तो डोक्याला हात लावतो. मग काय करू, मला काही समजत नाही तुमचं बोलणं. मग तो तिला म्हणतो पाय पुढे करून अशी खाली बैस. मग तिथे दोघंजणं एकमेकांकडे बघत असतात, बोलत असतात. कृष्णा म्हणते माझ्याशी प्रेमाने बोला म्हणजे मला सगळं काही नीट समजेल. मग तो तिच्या समोर बसतो. मग ती पाय त्याच्या पुढे करते. मग ते जोडवे बदलण्याची प्रथा सुरू करतो इथे दुष्यंत. पुढील भागात आपल्याला हे पाहायला मिळेल की बाळजाबाई एक प्रथा सांगते की आपल्याकडे प्रथा आहे नव्या नवरीने कुलदेवीला जायची, तेही पहाटे लवकर एकटीने. आता ही प्रथा इथे आढळरावांना काही पटलेली नसते, पण इथे खरं तर बाळजाबाईचा प्लॅन आहे. पहाटे आपण पाठवायचं आणि
पहाटे तिकडे गुंड तयार ठेवायचे. कृष्ण एकटी गेलेले असताना त्यांच्यावरती वार करणार, हल्ले करणार आणि कृष्णाचा याच्यात बळी जायलाच हवा असा प्लॅन असतो. पण इथे जयवंत म्हणतो जर तिच्यासोबत दुष्यंत गेला तर ती म्हणते नाही, मी दुष्यंतला जाऊच देणार नाही. मी अशी एक योजना केली आहे की फक्त ती एकटीच जाईल, दुष्यंत जाणार नाही. आता पुढे खरंच काय होणार हे सगळ्यांना पाहायला आवडणार. चला तर मग चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ, नवीन ट्विस्ट आणि बाळजाबाईचे नवनवीन प्लॅन कसे यशस्वी होत आहेत की तोंडावर पडत आहेत हे सगळं काही पाहायला आपल्याला मिळणार. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.